नमस्कार. दिवसभरात इतक्या बातम्या येतात की त्या सगळ्या विखुरलेल्या वाटतात, नाही का? पण आज आपण काय करणार आहोत? आपण 9 एप्रिल 2026च्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी एकत्र आणणार आहोत आणि त्यांची एक गोष्ट तयार करणार आहोत. चला तर मग बघूया हा दिवस कसा होता. आणि दिवसाची सुरुवातच एका खूप मोठ्या प्रतिष्ठित बातमीने होती आहे. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. आणि तो कोणाला मिळालाय? तर नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना. मुलांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी जे जगभर काम केलंय त्याचा हा खऱ्या अर्थाने गौरव आहे. तर आजच्या या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी पुरस्कार आणि सन्मान, मग खेळाच्या मैदानावरील विजय, त्यानंतर राष्ट्र उभारणीचे काही उपक्रम, मग जागतिक आणि पर्यावरणीय घडामोडी आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय हे समजून घेऊया. चला मग लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला, जो आहे पुरस्कार आणि सन्मान. इथे आपण कला, इन्फ्रास्ट्रक्चर आणि चित्रपट या क्षेत्रांमध्ये ज्यांनी उत्तम काम केले त्यांच्या कौतुकाबद्दल बोलणार आहोत. हा पुरस्कार किती मोठा आहे हे नुसती ही नावं बघितली तरी कळतं. बघा ना, 2022मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर आशा भोसले, अमिताभ बच्चन, कुमार मंगलम बिर्ला, म्हणजे एकापेक्षा एक दिग्गज. आणि आता याच यादीत कैलास सत्यार्थी यांचं नाव सामील झालं आहे. खूप मोठा सन्मान आहे हा. आता इथे एक छोटासा पण महत्त्वाचा मुद्दा आहे जिथे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. बघा, लता मंगेशकर यांच्या नावाने बरेच पुरस्कार आहेत, पण ते सगळे वेगवेगळे आहेत. आपण ज्या पुरस्काराबद्दल बोलतोय तो मंगेशकर कुटुंबाने 2022मध्ये सुरू केला. बाकी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश सरकारचे पुरस्कार तर खूप आधीपासून दिले जातात. त्यामुळे हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच दिवशी आणखी काही सन्मान होते. दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला पुन्हा एकदा भारतातल्या बेस्ट एअरपोर्टचा किताब मिळाला. आणि दुसरीकडे चेतक स्क्रीन अवॉर्ड्समध्ये होम बाउंड हा सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट. बरं, पुरस्कार झाले. आता थोडा माहोल बदलूया आणि थेट जाऊया खेळाच्या मैदानावर. इथे आपण आपल्या खेळाडूंचं वर्चस्व आणि काही ऐतिहासिक कामगिरी बघणार आहोत. हे बघा, काय जबरदस्त कामगिरी आहे ही. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत भारताचा दबदबा, हा चार्ट बघा म्हणजे लक्षात येईल. भारत पहिल्या नंबरवर आहे आणि बाकीचे देश किती मागे आहेत. निर्विवाद वर्चस्व म्हणतात ते हेच. आणि पदकांची संख्या बघा, एकूण 13 मेडल्स. अरे वा, त्यातही तब्बल 7 गोल्ड मेडल्स आहेत. म्हणजे काय कमाल कामगिरी आहे. यासोबत 3 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ मेडल्सने तर या विजयाची शान अजूनच वाढवली आहे. आता IPLची एक गंमत सांगतो. इथे एक मोठा रेकॉर्ड झाला, पण त्यात एक छोटासा ट्विस्ट आहे. भुवनेश्वर कुमार IPLमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला फास्ट बॉलर ठरला. पण ओव्हरऑल बघितलं तर हा टप्पा गाठणारा पहिला बॉलर होता स्पिनर युजवेंद्र चहल. आणि IPLमधला सगळ्यात जास्त विकेट्सचा रेकॉर्ड तर चहलच्याच नावावर आहे. तर हा एक महत्त्वाचा फरक आहे. आणि जाता जाता खेलो इंडिया ट्रायबल गेम्सबद्दल. इथे कर्नाटकने बाजी मारली. 23 गोल्ड मेडलसोबत एकूण 38 मेडल जिंकून कर्नाटक मेडल टॅलीमध्ये टॉपवर राहिलं. खेळाच्या मैदानावरून आता आपण काही गंभीर पण देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयांकडे येऊया. म्हणजे देशाची सुरक्षा, प्रशासन यांना अधिक मजबूत करण्यासाठी काय काय उपक्रम सुरू आहेत ते पाहू. पुढच्या मुद्द्यावर जाण्याआधी BRO म्हणजे काय हे पटकन समजून घेऊ. याचं पूर्ण नाव आहे सीमा रस्ते संघटना. आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही संस्था काम करते आणि तिचं काम खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे देशाच्या सीमेवरच्या दुर्गम भागांमध्ये रस्ते, पूल बांधण्याचं काम हे लोक करतात. तर याच BROचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट चेतक. हा खास करून आपल्या पश्चिम सीमेसाठी आहे. म्हणजे राजस्थान, पंजाब, गुजरात या राज्यांमध्ये फक्त रस्ते किंवा पूलच नाही, तर डिफेन्ससाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून तिथली आपली पोझिशन आणखी मजबूत करण्याचं काम या प्रोजेक्टमधनं होतंय. आता राष्ट्र उभारणीत आणखी 2 गोष्टी घडल्या. एकीकडे बंगळुरूमध्ये आपली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स एकत्र आली रणसंवाद 2026साठी. म्हणजे भविष्यातल्या आव्हानांसाठी तिन्ही दलांमध्ये ताळमेळ कसा वाढवायचा यावर चर्चा झाली. आणि दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मिशन कर्मयोगी अंतर्गत साधना सप्ताह सुरू झाला. सोप्या भाषेत सांगायचं तर विकसित भारत 2047चं ध्येय गाठण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना आणखी सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न आहे. बरं, देशातल्या घडामोडी पाहिल्या. आता थोडं देशाबाहेर आणि पर्यावरणाकडे लक्ष देऊया. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका काय होती आणि देशात पर्यावरणाच्या दृष्टीने काय चांगलं घडलं ते पाहू. इथे बघा, भारताने आपला शेजारी धर्म कसा निभावलाय. अफगाणिस्तानमध्ये पूर आणि भूकंपामुळे वाईट परिस्थिती होती, तर भारताने तिथे लगेच मदत पाठवली. त्याचवेळी बांगलादेशमध्ये लहान मुलांसाठी गोवर लसीकरण मोहीम सुरू झाली आहे आणि त्यातही भारत महत्त्वाची भूमिका निभावतोय.
आणि आता एक खूपच आनंदाची बातमी. गोष्ट आहे छत्तीसगडच्या बारनवापारा वन्यजीव अभयारण्याची. तिथे 1970च्या दशकात काळवीट नावाचा प्राणी पूर्णपणे नाहीसा झाला होता. म्हणजे स्थानिक पातळीवर तो संपला होता. पण आता त्यांचं यशस्वी पुनरागमन झालं आहे. आणि हे यश किती मोठं आहे हे या आकड्यावरून कळेल. ज्यांची संख्या एकेकाळी 0 झाली होती ती आता 100च्या पुढे गेली आहे. हे फक्त आकडे नाहीत, हे आपल्या प्रयत्नांचं, निसर्गावरच्या विश्वासाचं फळ आहे. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. तर आपण पुरस्कार बघितले, खेळ बघितला, राष्ट्र उभारणीचे प्रयत्न आणि जागतिक घडामोडीही पाहिल्या. मग या सगळ्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या घटनांचा मिळून काही अर्थ लागतो का? यातून आपण काय समजून घ्यायचं? एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. एकाच दिवसात काय काय घडतंय. आपण कलाकारांचा सन्मान करतोय, खेळाडूंच्या विजयाचा आनंद साजरा करतोय, दुसरीकडे आपल्या सीमा मजबूत करतोय आणि त्याच वेळी निसर्गातल्या एका जीवाला पुन्हा त्याचं घर मिळवून देतोय. या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या की त्या एका देशाच्या प्राधान्यक्रमांबद्दल, त्याच्या स्वप्नांबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल खूप काही सांगून जातात, नाही का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत. आज आपण एकाच दिवसाची गोष्ट करणार आहोत. 8 एप्रिल 2024. आता वाटेल की एकाच दिवसात असं काय खास? पण थांबा, हा एकच दिवस आपल्याला दाखवून देतो की भारत एकाच वेळी किती वेगवेगळ्या आघाड्यांवर किती वेगाने प्रगती करतोय. चला तर मग पाहूया. आज आपण या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. भारताची स्वदेशी झेप, कलेच्या दुनियेतले विक्रम, जागतिक स्तरावरच्या घडामोडी आणि मग काही छोट्या पण महत्त्वाच्या बातम्या. सगळ्यात आधी सुरुवात करूया भारताच्या स्वदेशी झेपेने. म्हणजे आपण 2 अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या दाखवतात की भारत कसा स्वतःच्या पायावर उभा राहतोय आणि जगात एक मोठा पुरवठादार म्हणून पुढे येतोय. तर मग आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमकं काय? तो प्रत्यक्षात कसा दिसतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट घेऊन जातंय ओडिसा राज्यातल्या एका जबरदस्त प्रकल्पाकडे. ही आहे ती मोठी बातमी. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत एक खूप मोठं पाऊल उचललं गेलंय. ओडिशामध्ये देशातला पहिलाच असा प्रकल्प उभा राहतोय जिथे कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवलं जाणार आहे. बरं, आता या प्रकल्पाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया. याची क्षमता आहे दररोज तब्बल 2000 टन अमोनियम नायट्रेट बनवण्याची. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान पूर्णपणे आपलं आहे, म्हणजे स्वदेशी. BHELने ते विकसित केलंय. याचा थेट परिणाम म्हणजे आता आपल्याला बाहेरून आयात कमी करावी लागेल. म्हणूनच हा देशातला पहिलाच प्रकल्प खूप महत्त्वाचा ठरतो. ही जी आत्मनिर्भरतेची झेप आहे ना, ती फक्त कारखान्यांपुरती मर्यादित नाहीये. ती आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा आणि निर्यातीच्या क्षेत्रातही तितकीच प्रभावीपणे दिसतीये. चला बघूया कसं ते. हा आकडा बघा, तब्बल 38,424 कोटी रुपये. भारताने संरक्षण निर्यातीमध्ये एक नवा सर्वकालीन उच्चांक गाठलाय. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे खरंच. आणि हा आलेख तर सगळंच सांगतोय. मागच्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये आपली निर्यात होती 23,622 कोटी आणि यावर्षी ती पोचली आहे 38,424 कोटींवर. म्हणजे सरळ 62% वाढ एका वर्षात. केवढी मोठी झेप आहे ही. चला आता उद्योगातून थेट कला आणि संस्कृतीच्या जगात जाऊया. इथे एक असा विक्रम घडलाय जो भारतीय कलेच्या इतिहासात नोंदवला जाईल. 167 कोटी रुपये एका चित्राची किंमत. महान चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या एका पेंटिंगने याआधीचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. तर ही कलाकृती आहे यशोदा आणि कृष्ण. हे तैलचित्र आहे साधारण 1890च्या दशकातलं आणि हे विकत घेतलंय डॉक्टर सायरस पूनावाला यांनी. ह्या एका विक्रीने भारतीय कलेच्या मूल्यांकनाचे सगळे नियमच बदलून टाकलेत. आता ही भारतात विकली गेलेली सगळ्यात महागडी कलाकृती ठरली आहे. बरं, आता देशातून थोडं बाहेर जागतिक पातळीवर नजर टाकूया. कारण उत्पादन आणि वाहतुकीच्या क्षेत्रात एक मोठी घडामोड झालीय जी खूप महत्त्वाची आहे. चीनने नुकतंच ग्लोबेस लीडर नावाच्या एका जहाजाचं लोकार्पण केले. आणि हे साधंसुधं जहाज नाहीये. हे जगातलं सर्वात मोठं मालवाहू जहाज आहे. याने सागरी वाहतुकीची कल्पनाच बदलून टाकली आहे. आता याची वैशिष्ट्ये बघा. हे चीनमध्ये बनलंय. याची लांबी आहे 230 मीटर आणि क्षमता ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. एकाच वेळी तब्बल 10,800 गाड्या हे जहाज वाहून नेऊ शकतं. अविश्वसनीय आहे हे. शिवाय हे पर्यावरणाचा विचार करून LNG आणि पारंपरिक अशा दोन्ही इंधनांवर चालतं. चला आता आपण आपल्या या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. यात आपण 8 एप्रिलच्याच काही इतर महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया. तर यात काही महत्त्वाचे निर्णय आहेत.
NCERTला आता डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी असलेली PM कुसुम योजना 2027 पर्यंत वाढवली आहे. उत्तर भारतातला पहिला काचेचा पूल चित्रकूटमध्ये होणार आहे आणि महाराष्ट्रात वाधवन बंदर ते तवागाव या नवीन द्रुतगती मार्गाला मंजुरी मिळाली आहे. या सगळ्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. प्रशासनाच्या बाबतीत एक मोठी बातमी आहे. त्रिपुरा राज्यातल्या सिपाई जाला जिल्ह्याला भारतातली सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून गौरवण्यात आलंय. स्थानिक पातळीवरच्या कामाची ही एक मोठी पोचपावती आहे. आणि शेवटी साहित्याच्या क्षेत्रातून एक बातमी. प्रसिद्ध लेखक TM कृष्णा यांचे एक नवीन पुस्तक प्रकाशित झालंय. वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन्स सिम्बल्स. आपल्या राष्ट्रीय प्रतीकांमागे दडलेला अर्थ उलगडणारं हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एक विचार नक्की करा. आपण आज ज्या काही औद्योगिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक गोष्टी पाहिल्या त्या सगळ्या मिळून आपल्याला आपल्या देशाच्या भविष्याबद्दल, त्याच्या वाटचालीबद्दल काय सांगत आहेत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?